नमस्कार, मैं हूं जेपी जायसवाल। आप देख रहे हैं सर्च इंडिया 24 न्यूज। आइए नजर डालते हैं आज की कुछ प्रमुख खबरों पर। कुंदन संखे और युवाओं ने पेश की मानवता की मिसाल, 250 परिवारों तक पहुंचाई मदद। पालघर जिले में लगातार हो रही मूसलाधार बारिश ने हालात बेहद गंभीर कर दिए हैं। कई गांव जलमग्न हो चुके हैं और जनजीवन पूरी तरह अस्त व्यस्त हो गया है। झांझरोली बांध क्षेत्र के पाटील पाड़ा सहित कई इलाकों में बाढ़ की स्थिति भयावह बनी हुई है, जहां हजारों लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया गया है। इस आपदा की घड़ी में शिवसेना जिला प्रमुख कुंदन संखे ने एकता ग्रुप के युवाओं के साथ मिलकर राहत कार्य की कमान संभाली। युवाओं ने लगातार 2 दिनों तक करीब 250 परिवारों के लिए भोजन तैयार कर उन्हें वितरित किया। साथ ही राहत एवं बचाव कार्य में लगे पुलिस कर्मियों के लिए भी भोजन की व्यवस्था की गई। कुंदन संखे ने प्रभावित क्षेत्रों का दौरा कर राहत शिविरों में पहुंचकर पीड़ित परिवारों से मुलाकात की और हर संभव मदद का भरोसा दिलाया। उन्होंने कहा कि आपदा के समय राजनीति नहीं, बल्कि मानव सेवा सबसे बड़ा धर्म है। संकट के इस समय में जहां एक ओर प्रशासन राहत कार्य में जुटा है, वहीं सामाजिक संगठनों और स्थानीय युवाओं की यह पहल पूरे जिले के लिए प्रेरणा बनकर सामने आई है। पालघर से जेपी जायसवाल की रिपोर्ट। नमस्कार। आताच आपण ज्या पद्धतीने पालघर जिल्ह्यामध्ये पुराची परिस्थिती आहे ती परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना अशी काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर आहेत की ज्याच्यातून आपण उदाहरण घ्यावं। आता मी झांझरोली भागात आपण जे बघितलं असेल की पुराच्या पाण्यामुळे पाणी वाढतंय आणि तिकडच्या लोकांना विस्थापित व्हावं लागलं आणि आता एका बाजूच्या शाळेमध्ये पाटीलपाड्याच्या शाळेमध्ये इथं काही 100 कुटुंबांना इथं ठेवलेलं आहे, बाकी काही पाड्यामध्ये आहेत। परंतु ही एकता ग्रुपच्या नावाने ही सगळी तरुण मंडळी आहे आणि मला आता सांगितलं की गेल्या 2 दिवसांपासून गेल्या 2 दिवसांपासून आज या सगळ्या लोकांना जेवण बनवून देण्याचं काम ही सर्व तरुण पोरं करत आहेत। जेव्हा आपण असं म्हणतो की आजचा तरुण हा क्रिकेट खेळतो, आजचा तरुण हा पार्ट्या करतो, आजचा तरुण पाऊस आला का कुठे फिरा जातो, अशा वेळेला या आपल्या पाठीपाड्यातल्या सर्व एकता ग्रुपच्या हे तरुण पोरांनी 250 लोकांचं जेवण गेले 2 दिवस तिथलंही पुढचं मागचा विषय न बघता हे केले। तुमच्या सर्व तरुण पोरांचं मी अभिनंदन करतो। अशी ही युवा पिढी, भविष्याची आपली पिढी आहे पालघर जिल्ह्याची, की त्याच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं भविष्य हे उज्ज्वल आहे। आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि असं क्षेत्रात बघा एखाद्या वेळेला शासन किती काम पडेल नाही पडेल आपल्याच गावात आपलं राज्य म्हणजे ठीक आहे, आपण आपल्या गावामध्ये किमान दुःखद प्रसंगामध्ये किंवा ज्यावेळेला अडचण निर्माण होईल त्यावेळेस तुमच्यासारखी लोक शासनाची वाट न बघता किंवा आमच्यासारखी वाट न बघता तुम्ही जे काम करताय हे महत्वाचं आहे आणि तुमचं भरोसा मनापासून अभिनंदन करतो। तुमच्यापासून निश्चित इतर जिल्ह्यातल्या लोकांना आणि महाराष्ट्राच्या तरुणांनी पण प्रेरणा घेतली पाहिजे आणि जिकडे संकट येईल तिथे शासन राजकीय पक्ष येतीलच, पण त्यासोबत आपणच आपल्या भागाकरता उभं राहिलं पाहिजे। मग आपला ऊन असेल दुष्काळ असेल ह्याची चिंता भासत नाही, कारण आपण पण एकत्र असतो आणि नावच एकता आहे। अशीच एकता कायम ठेवा। आम्ही तुमच्या एकट्यासोबत नेहमी 10 वाजता जेवण संपलं सगळं, रात्री पोलिसांचे 2 व्हॅन आल्या जेवण म्हणजे ह्यांनी सांगितलं की स्वतः तर केलंच, परंतु पोलिसांची जेव्हा व्हॅन आल्या 30 लोक त्यांना पण जेवण घातलं, म्हणजे शासनाला पण म्हणजे अपुरं पडलं, तिकडे लोकांनी त्यांना पुरं पडलं। आणि या सर्व एकता करून पोरांचं खरोखर मनापासून धन्यवाद। मग आम्हाला लोक म्हणतात की तुम्ही क्रिकेटला स्पॉन्सर करू नका, लंगडीला बाकी खेळा, पण हे पोरांचं उदाहरण बघून खरोखर आजची पिढी ही केवळ एका क्रिकेट किंवा ह्या गोष्टी नाही तर सामाजिक गोष्टींकरता पण आपलं हे घेऊन आहे। त्यामुळे ह्यांच्याकडनं खूप आशीर्वाद किरण भविष्यामध्ये आहे। तसंच काम करत राहा, तरी वेळ पडत आम्ही तुमच्याकरता सदैव असू। आमचे शिंदे साहेब नेहमी असं म्हणतात की या तरुणांच्या हातामध्ये आपण दिलं पाहिजे। जे खेडेपाडे आहेत तिकडे पोचायला आपल्याला माहिती आहे उशीर होतो, पण तुमच्यासाठी जे आहेत लोक ह्याच्यामुळेच ही आपण कुठेतरी लोकांना न्याय देऊ शकतो। त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन। आता आपण बघताय की पालघर जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती खूपच कठीण परिस्थिती आहे। या 2 दिवसांपासून जी झांझरोली धरण आहे त्या धरणाच्या माध्यमातून लोकांना आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय, त्याचा प्रयत्न सुरू आहे। पण त्यासोबत आता आम्ही माहीममध्ये आहोत। माहीममध्ये पालीपाडा आहे, त्या पालीपाड्यात तुम्ही घरं बघू शकता की आज सगळ्यांची घरे पाण्याखाली गेलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये आज शिवसेना त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा याकरता
प्रयत्न आम्ही करतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो आम्हाला सामाजिक कार्याचा कानमंत्र दिलेला आहे त्या अनुषंगाने कुठेही आपल्या ह्या लोकांना दिलासा मिळावा याकरता आम्ही आज सर्व मदत कार्य घेऊन चाललोय. कारण शेवटी शिवसेना नावामध्ये सामाजिक कार्य आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या बिरदावाने शिवसेना स्थापन झाली. परंतु या होत असताना सामान्य जो माणूस आहे आज ह्या घराच्या माध्यमातून जो स्थापित आहे ह्यांना मदत कार्य करण्याचा प्रयत्न होतोय. आणि कुठेतरी आपण घरी न बसता कसं उतरलं पाहिजे. काही अडचण असो कुठलाही नैसर्गिक आपत्ती असो पण शिवसेना आणि शिवसैनिक कसं उतरला पाहिजे ह्या माध्यमातून आपण तिथे उतरलोय. आम्ही चाललोय की ह्या लोकांना कुठे दिलासा द्यावा, या लोकांच्या मदतीला उपयोगी यावं. आणि आम्ही प्रयत्न करतोय की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि युवांचे ठिकाणी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्रामध्ये मदत कार्याचा प्रयत्न आहे आणि सर्व मदत कार्य त्या आपल्या सर्व आम्ही घेऊन चाललोय. आणि आज सगळ्यांच्या घरातली चूल ही बंद आहे पण शिवसेना ही चूल पेटवून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेल. आणि शेवटी निवडणुका राजकारण या दुय्यम गोष्टी आहेत परंतु सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्यातून लोकांना मिळणार दिलासा हा महत्वाचा आहे. आज हे सर्व आज शिवसैनिक जे आहेत त्या शिवसैनिकांच्या माध्यमातून आज या खेडापाड्यामध्ये गावापाड्यामध्ये शिवसेना पोहोचते आणि जिकडे संकट असेल तिकडे शिवसेना 100% पोहोचणार. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही जिकडे आहोत त्या पालघर जिल्ह्यातला पहिल्याचा पालघर तालुका होता. पहिल्याचं त्याला माहीम संबोधलं जायचं आणि हा माहीम गावातील मिठागर जे आहे तुम्ही बघताय काय विदारक परिस्थिती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे आता मी जिकडे उभा आहोत तिकडे अशी परिस्थिती आहे की काही ठिकाणी 15 कुटुंब 20 कुटुंब ही अगदी ह्या पाण्याच्या मध्यभागी इथे आहेत. आणि आज आम्ही शिवसेना जे आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की आपण जिथे संकट तिथे आपण आलं पाहिजे. आणि डिगे साहेबांची शिकवण या महाराष्ट्रामध्ये कोणी चालवत असतील त्याचं नाव आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज स्वतः हॉस्पिटलमध्ये असताना ते निर्देश देऊन आपल्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी ग्राउंड लेवलला उतरा, रस्त्यावर उतरा ही त्यांची शिकवण आज आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतोय. आज जवळपास 2,500 कुटुंबांना आम्ही फूड वाटप केलंय आणि जवळपास 600 ते 700 कुटुंबांना आम्ही जे किट आहे ज्याच्यामध्ये धान्य असेल जे काय देण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे कुठले उपकार नाहीत आपण करतोय म्हणून ज्या पद्धतीने शिंदे साहेब आज महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेकरता मदत करतात त्या पद्धतीने त्यांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. कारण शेवटी कितीही जरी परिस्थिती विपरीत असली तरी सुद्धा लोकांना दिलासा मिळणं हे महत्वाचं आहे. आणि आज ह्या सबंध भागामध्ये खूप कठीण परिस्थिती आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सगळे डॅम ओव्हरफ्लो आहेत, परिस्थिती खूप कठीण आहे. पण ह्या कठीण परिस्थितीमध्ये शिंदे साहेबांचं जे ब्रीदवाक्य आहे की जिथे संकट तिथे शिवसेना आणि जिकडे कुठली मदत कार्य अपेक्षा असते तिकडे आपण पोहोचलं पाहिजे ह्या अनुषंगाने पोहोचतोय. आता आम्ही जवळपास बऱ्याच ठिकाणी फिरून आलोय आणि लोकांना एक कर्तव्य भावनेतून मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज खेड्यापाड्यामध्ये आम्ही आज मदत कार्य पोहोचवतोय. आज ही सर्व आमची टीम तुम्ही बघत असाल आज आमची टीम सर्व ह्या गाडीच्या माध्यमातून इथे सर्व आम्ही घेऊन चाललोय, मदत घेऊन चाललोय. आणि त्या मदतीच्या माध्यमातून आमचे कल्पक पाटील असतील, शंकर नारले आहे, नंदन वर्तक आहे, आमचा संजोग आहे, सर्व ही टीम आमची ही सर्व अशी प्रत्येक कार्यकर्ते खेड्यापाड्यात कामाला लागले आहेत. आणि केवळ पद आणि पक्ष ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही माणुसकीचा धर्म हा पाळण्याचा प्रयत्न करतोय. आणि शिंदे साहेबांचं जे वाक्य होतं की अडचणीच्या काळात शिवसेना कार्यकर्ता आणि श्रीकांत शिंदे साहेब नेहमी म्हणतात की अडचणीच्या काळात आपण उभं राहायला पाहिजे करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या सर्व कठीण प्रसंगामध्ये पालघर जिल्हा कुठेही पोरका राहणार नाही आणि कुठेही मदतीचा हात दाखवता येणार नाही याची काळजी घेतोय. तुमचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.